राजकारण यामागे लपलंय का, असा पण प्रश्न उपस्थित केला जातो. हे खरं आहे की गणपतीला आणि दिवाळीला आम्ही तर प्रस्ताव पाठवला होता की दिवाळीसाठीचा सुद्धा आणि गणपती जे गणेशोत्सव येतात त्यावेळेला हे दोन्ही जे आहेत या बाबतीमध्ये निर्णय घ्यावेत. म्हणजे मग हे सगळे जे आहे त्या टेंडर वगैरे अमकं तमकं नेमकेचे जे सगळे जे आहेत पोच करण्याच्यासाठी जे आहे वेळ मिळेल. परंतु फायनान्सने जे काय या वेळेला त्यांनी सांगितलं काही शक्य होत नाही. त्यामुळे त्याने गणपतीला सुद्धा दिले नाहीत आणि मग दिवाळीसुद्धा मी त्याच्यातच, कारण गणपती झाले की दिवाळी ताबडतोब फार लवकर येते आहे. त्यामुळे दोन्हीचा आपण एकत्रित निर्णय घ्यायला पाहिजे आहे. आणि साधारणपणे त्याला खर्च येतो म्हणजे एक 450-500 कोटी रुपये, परंतु त्यातले 100 रुपये आपण घेतो परत त्यांच्याकडून प्रत्येकाकडून. त्यामुळे 350 कोटी रुपयेपर्यंत एक आनंदाचा शिधा द्यायला कमी जास्त असा खर्च होतो. परंतु यावेळेला फायनान्सने ठरवलं की जरा या बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहता अशक्य होणार नाही. लाडकी बहीण योजनेचा कुठेतरी तो निधी दिला जातो, त्याच्यामुळे याचा फटका बसतोय काय या सगळ्या योजनेला प्रामुख्याने? मला स्वतःला असं वाटतंय, कारण लाडक्या बहिणीची योजना जी आहे आपल्याला 35-40 हजार कोटी रुपयावर काहीतरी ते जाते आणि तेवढे पैसे जर आपल्याला काढायचे म्हटले तर सगळीकडेच या गोष्टीचा फटका बसतो. आता त्याच्यामध्ये तर आणखी आता राज्यामध्ये जो प्रचंड पाऊस, शेतीची जी हानी झालेली आहे त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणावर जे आहे निधी द्यावा लागणार आहे. त्यामुळे ह्या ज्या निधीची ओढाताण निश्चितपणे होत राहणार आहे आणि म्हणून काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला यावर्षी काही करता येणं शक्य नाही. ही योजनाच बंद होईल अशी एक चर्चा आहे. खरंच हे असं होऊ शकतं का आगामी काळामध्ये? मला काही कल्पना नाही. पुढच्या ज्या वेळेला एखादा जो काही कार्यक्रम येईल त्याला काय असेल निधीची फायनान्स फी ते आताच मी सांगू शकणार नाही. पूरग्रस्त भागासाठी तरी किमान पूरग्रस्त भागासाठी ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे अतिवृष्टीमुळे, किमान या भागातल्या लोकांसाठी तरी आनंदाच्या शिधा किंवा अशा प्रकारची किट आपल्या विभागामार्फत दिले जाणार आहे किंवा आता आम्ही आमच्या विभागामार्फत आमच्याकडे काय गहू आणि तांदूळ असतात तिथे आम्ही सुरुवातीला 10-10 किलो जे आहेत हे वाटप सुरू केलेलं आहे. त्याच्यावर सरकार आणखी मला वाटतं आमच्या 5-5 हजार रुपये जे अडचणी ज्यांच्या घरामध्ये पाणी गेले त्यांना देत आहेत. आणि बाकीचे पंचनामे वगैरे करून जे आहेत भारत सरकार आणि काही प्रमाणामध्ये पैसे भारत सरकार निश्चितपणे मदत करणार आणि बाकीचे मग आपल्यालाच ते करावं लागेल आणि शेतकऱ्यांना अगोदर त्यांचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. तुमची अगोदरची शिवभोजन थाळी असेल, त्याच्यानंतर आता हे वाटप असेल, त्या सगळ्या योजना कुठेतरी बंद होत चालल्यात असं म्हणायचं का? ते घेतलेले निर्णय असतील नाही. ते खरं आहे की शिवभोजन थाळीसाठी सुद्धा त्याच्या निधीसाठी आम्हाला फार म्हणजे प्रयत्न करावे लागतात. शिवभोजन थाळीचे सुद्धा वर्षाला 140 कोटी रुपये वर्षाला 2 लाख लोकांना प्रति दिवस जर जेवण दिलं तर तेवढे पैसे लागतात. परंतु आतापर्यंत जे आहेत फक्त 70 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्यातले आता काही सगळेच पैसे काही मिळाले तसं काही मला काही वाटत नाही. आणि ही मंडळी जी आहेत सगळे शिवभोजनवाले ही अतिशय गरीब मंडळी असतात. ही काही मोठ्या मोठ्या बिल्डरसारखे वर्षभर थांबला 2 वर्ष थांबला असं काही होत नाही. हातावरचं पोट असतं त्यांच्या, त्यामुळे त्यांच्या तक्रारी जास्त येत असतात या निधीच्या बाबतीमध्ये. तर आम्ही आमचं काम करत असतो, पैसे मागत असतो. पुढे काय करायचं आहे ते अजून काही स्पष्ट झालेलं नाही.
पण त्याचा मंत्रिमंडळामध्ये निर्णय घ्यावा लागेल की हे काय करायचं. सर्वोदय योजनेचे पैसे अजूनही 2100 रुपये झाले नाही, दिले गेले नाही. हा आत्ताची अशी वेळ येते की योजना बंद करायची वेळ येते. मात्र जर हे पैसे वाढले पुढे तर मात्र सर्वच योजना बंद करायची वेळ देखील येऊ शकते का पूर्णपणे? आता पुढचं मी काय सांगू की आपलं उत्पन्न किती वाढत आहे आणि मग खर्च आपण किती करू शकतोय हे सांगता येणं कठीण आहे. परंतु एक आहे की सगळ्याच डिपार्टमेंटला निधीची कमतरता निर्माण झालेली आहे. आपण जर हे मागे मी पाहिलं होतं आपलं काय तुमचं PWD आणि इतर तर काही पैसे आता दिले असतात त्यांना 9,000 कोटी दिली काहीतरी म्हणतात. 84,000 कोटीचा बॅकलॉग होता आणि मंत्रिमंडळात सुद्धा चर्चा झाली की कामं देतो आपण त्या कंत्राटदारांना पण ते कामं नाही करत कारण सांगतात ते पूर्वीचे पैसे द्या आम्हाला अगोदर. अडचणी निर्माण आहे ते असं आता अजितदादांनी पण सांगितलं पैशाचं सोंग काही करता येत नाही. त्याप्रमाणे असे पैसे ज्यादा वाढले तर मग कुठे ना कुठेतरी ओढाताण होणार. राज्याची घडी ही विस्कटते आहे का? कुठेतरी येणारी रक्कम आणि खर्च याचा ताळमेळ बसत नाही. मी काय अर्थतज्ञ नसल्यामुळे मला ती आर्थिक घडी विस्कटते की नाही त्याच्यावर अधिक काही बोलणं जरा कठीण वाटतंय. रोहित पवारांनी टीका केली आहे, म्हणतात निवडणुका सर्व मतदार मरो अशा पद्धतीचं वागणं सरकारचं आहे आणि जे महागड्या गाद्या वापरतात त्यांच्याकडे या आनंदाच्या शिधा योजनेसाठी पैसे नाहीत का अशी टीका केली आहे. असं आहे आनंदाच्या शिधासाठी पैसे नाहीत याच्यावर टीका करणं वेगळं कारण विरोधी पक्ष नेत्यांचं ते काम आहे. तू सगळ्यांच्या जरी गाड्या विकल्या सगळ्या मंत्र्यांच्या तरी तेवढे पैसे होणार आहेत का? कुठे आपण काय उदाहरण देतो हे पण महत्वाचं आहे. बाकी ठीक आहे की आनंदाच्या शिधाला तुम्ही पैसे देत नाही एवढा पुरतं बोलणं त्याच्यावर टीका करणं त्याच्याबद्दल माझं काय म्हणणार नाही कारण तो त्याचा अधिकार आहे विरोधी पक्ष नेता म्हणून. भुजबळ आणि फडणवीस टोळीतील नवीन भिडू हा विजय वडेट्टीवार आहे. विजय वडेट्टीवार आणि भुजबळांची गुप्त भेट फार्म हाऊसवर एकाच झालेली आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना भुजबळांपासून सावध राहावं असं मनोज जरांगे म्हणतात. काय झालं? मनोज जरांगे असं म्हणतात भुजबळ आणि वडेट्टीवार यांची नाशिक फार्म हाऊसवर बैठक झाली. त्यामध्ये भुजबळ म्हणाले की मला अजित पवार यांनी ऐकवलं होतं मात्र वडेट्टीवार ओबीसी आंदोलन तुम्ही हातात घ्या. ज्या बाळासाहेबांना भुजबळ यांनी जेलमध्ये टाकलं आता तेच भुजबळ अजित पवार यांना संपवतील असं. आणि टीका जरांगेंनी केली ती म्हणजे भुजबळ हे जातीयवादी आहे, जातीयवादी दंगली तुम्ही घडू शकता अशी टीका जरांगे करते. काय ते जरांगेचं काय तो त्याचा अभ्यास किती त्याचं ज्ञान किती. आता वडेट्टीवार आहे ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना. ते गपचूप भेटायचं काय कारण आहे? ते काय पक्षाचे नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत ते मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्र्यांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत कुणाला भेटू शकतात. त्याच्यामध्ये गुप्तपणा वगैरे ठेवण्याचं काय कारण आहे? आणि त्याच्याबरोबर संगनमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार हे कसं काय? त्याच्या तोंडाला जे काही येईल ना ते बोलतात तो त्याचा अभ्यासाचा ज्ञानाचा प्रश्न आहे तो काय. आणि आता आपणही त्याला काय यांना एवढं त्याला डोक्यावर घेतो मला कळत नाही. तो काही मराठ्यांचा लीडर नाही. मराठ्यांचे खूप लीडर आहेत मोठे मोठे सगळे म्हटलं तर यशवंतरावांपासून सगळे अनेक मराठ्यांचे लीडर होऊन गेले आणि आता सुद्धा आहेत. शरद पवार आहेत, अजितदादा पवार आहेत, एकनाथराव शिंदे आहेत, त्याच्यानंतर अशोक चव्हाण आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, अशा अनेक कितीतरी निघतील. नवीन पण आता निघाले सारखे नवीन ते सुद्धा अपकमिंग आहेत. असे किती ज्यांचा काहीतरी अभ्यास आहे. परंतु ह्या सगळ्यांनी सुद्धा किंवा या मराठा म्हणून असलेले जे नेते आहेत मंत्री राहिले किंवा नेते म्हणून राहिले आजही आहेत पूर्वी पण होते पण त्यांनी नेहमी महाराष्ट्रातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचाच ध्यास धरलेला होता आणि काम केलेलं होतं. आणि तद्दल त्यांना दिलेली आहे की मराठा मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही हा विचार केले
कारण मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही म्हणून त्याला घेता येत नाही, हा दृष्टिकोन त्यांनी ठेवला आणि म्हणून त्यांना दिलं नाही. आता हे अशी सगळी मंडळी आहेत ना, हा लीडर कुठला आहे, कसला नेता, ह्या त्या ठिकाणचे काही वाळू चोर, काय ते दारू करणारे असे काही लोक आहेत, ते त्याच्या आजूबाजूला असतात आणि ते पैसा खर्च करून तेवढ्या माणसं वगैरे घेऊन येईल, तेवढ्यांचा तो लीडर आहे, नेता आहे. तो काही महाराष्ट्राचा मराठा समाजाचा नेता नाही, त्याचा काही अभ्यासही नाही. मी आता नावं घेतली, नारायण राणे आहेत ना सगळी मोठी मंडळी. अभ्यास आहे काय, याचा अभ्यास आहे. मागे सांगितलं निवडणुकीला आम्ही उभा राहणार सगळीकडे, हा सगळे गोळा केले, सगळ्यांचे लोक द्या, माझ्याकडे आणून द्या, माझ्याकडे आणून द्या, माझ्याकडे आणून पेपर्स. काय झालं, आणि शेवटला सांगितलं नाही उभा राहणार, सगळीकडे जाणार म्हणलं. आलं कुठे, फक्त येवला माझ्याकडे. ते पण मी त्याला तोंडावर पाडून टाकलं, 4 मिनिटं चिट करून टाकलं त्याला, 2 दिवस तिथं बसून. काय आहे तसं आहे. आता असं आहे ना की आपल्याला सुद्धा ज्यावेळेला एखादा विषय नसतो तर दाखवायला त्यावेळेला ठीक आहे, कधी कधी वापरायला हरकत नाही. आज आहेत आम्ही 5 रीट जे आहेत दाखल झालेले आहेत आणि मला असं वाटतं 10-15 मिनिटात कदाचित त्याची सुनावणीला ते येतील हायकोर्टामध्ये. चीफ जस्टिस समोर आहे, मुख्य सचिवांसमोर, मुख्य न्यायाधीशांसमोर, त्यांच्या बेंच समोर आज आहे 5 जे आमच्या रीट्स आहेत त्या आता सुनावणीला येतील असं वाटतं. अजित पवारांना संपवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय? कसला संपवणार मी काय संपवणार? अजित पवारांना संपवणार कोणी संपवू शकत नाही. अजित पवार तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की एकीकडे मराठा ओबीसी हा वाद आहे, बरं असं आहे, तुम्ही सांगा अहो अजित दादांना पण माहिती आहे, पवार साहेबांना पण माहिती आहे, 35 वर्षापूर्वी मी शिवसेना सोडून आलो तेच मुळे मंडल आणि ओबीसी मागासवर्गीय यांच्यासाठी आलो आणि ते काम माझं पहिल्यापासून सुरू आहे. आज आहे का? पहिल्यापासून आहे, नवीन काय त्याच्यामुळे काही वेळा त्रास होतो, काही वेळेला म्हणजे नुकसानच जास्त होतं फायद्यापेक्षा. त्यामुळे तो काय पक्षामध्ये कोणाला संपवण्याचा वगैरे हा असला धंदा मी कधीही केला नाही. ओबीसी उपनेते समितीची बैठक आहे 2दा पार पडल्या, पण त्यानंतर या बैठकांचं पुढे काय झालं किंवा त्याबद्दलची चर्चा आणखीन पुढच्या टप्प्यात पाहायला मिळणार आहे का? आता असं आहे की त्यांनी सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना असं वाटलं किंवा त्यांना कोणीतरी सांगितलं मुख्यमंत्री की हे जर तुम्हाला त्यांनी समजावून सांगितलं आपण सगळ्यांना काय काय आहे ते, त्यांना जर आपण खात्री दिली तर हे मोर्चे वगैरे जे काही इतर काय निघणार नाही असं त्यांना कोणीतरी सांगितलं असं. त्यांनी ती मीटिंग त्या दिवशी घेतली, सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं की आम्ही हे करणार नाही, आम्ही याची चौकशी करू, जे काही टॅम्परिंग केलेले आहेत, खोटे जे ओव्हर रायटिंग वगैरे त्याची चौकशी करू, जे खोटे सर्टिफिकेट दिले जातील त्यांना सजा करू वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितलं. आणि आम्ही आमच्या पद्धतीनं आणि इतर लोकांनी सुद्धा वॉलेटिव्ह सहित सगळे त्यांच्या पद्धतीने सांगितलं अडचणी काय काय आहेत आणि काय काय त्याचे अर्थ कसे काय पुढे निघू शकतात आणि ते कसं भटक्यामुक्त आणि मागासवर्गीयांना सगळ्या ओबीसीनं कसं ते अडचणीचं आहे. पुढे 12 आत्महत्या झालेल्या आहेत 1 महिन्यामध्ये, 12 आत्महत्या. ते चिठ्ठ्या लिहून की आमच्या मुलांचं आणि आमचं आता भविष्य संपलं, त्यांचं शिक्षण नोकरी आता काय होणार नाही, आत्महत्या करतो, अशा चिठ्ठ्या लिहून ते जात आहेत. आम्ही ते सुद्धा त्यांना सांगितलं की हे झालं हे बरोबर झालेलं नाही. एक तर जे आहे त्याला काय कायदेशीरित्या आपल्याकडे जे काही कायदा डिपार्टमेंट आहे त्याला आपण काही दाखवलं नाही. होते पात्र वगैरे ते गाळण्यात आले 1 तासात, ते पण आपण कायदा खात्याला दाखवले नाहीत, लॉ ज्युडिशरीला. आपलं डिपार्टमेंट आहे, कुठेही फाईल त्याची नाही, त्याच्यावर काही माहिती घेतलेली नाही. कसं काय आपण असे JR काढतो आहोत आणि हे JR काही साधे आहेत का? आज वर्षानुवर्ष लोक त्याच्यासाठी भांडतात आणि लोकांचं बलिदान दिलेलं आहे गेलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण
द्या असं आमचंही म्हणणं आहे. त्यानुसार त्यांना दिलेलं आहे 10% आरक्षण. जे ज्यांना हे नको आहे त्यांना EWS सुद्धा आहे. बरं, दुसरं म्हणजे मी नेहमी सांगतोय की मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास नाही, तो कदाचित आर्थिकदृष्ट्या असेल, कदाचित म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागास नाही आहे, तो शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे किंवा आर्थिकदृष्ट्या मागास आहे असं मान्य करून सरकारनं सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत. ज्या OBCना मिळालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यापेक्षा जास्त, कमी नाही, सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत आणि आरक्षण पण दिलेलं आहे. तर त्याच्यामुळे तरी सुद्धा जे मगाशी सांगितल्याप्रमाणे जे प्रज्ञावंत असे जे मराठा समाजाचे नेते आहेत महाराष्ट्रात ते काही बोलत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की हे जो काही करतो आहे हे फार चुकीचं आहे. पण तो करणार काय? आता हे दादा लोक जे आहेत मगाशी सांगितले, पण दारूवाले वाळूवाले ते लोक गोळा करून आणतात, दादागिरी करतात, त्या लोकांना मारतात. तिकडे ज्या भटक्या विमुक्त आणि OBCच्या लोकांना कितीतरी लोकांना मारलं सुद्धा त्यांनी, गाड्या जाळत आहेत त्यांच्या. हे कधीही मराठा समाजाचे जे नावं घेतलेली जी नेते मंडळी आहेत त्यांनी कधीही केलं नाही राज्यामध्ये, आयुष्यामध्ये इथे. पण तुमचा रोग नेमका कुणाकडे? तुम्ही म्हणतात गाड्या जात आहेत, दारूवाले त्यांच्या सोबत आहे, मग गृह खात्याचं अपयश असं म्हणावं, कारवाई होत नाही त्यांच्यावर? नाही, असं आहे ना, कारवाई काय की यांची दादागिरी एवढी मोठी आहे की त्याच्या पुढे जर आम्ही एका तासामध्ये 2-2 GR बदलतो सरकार, त्याचा परिणाम खाली होतो अधिकाऱ्यांवर. तासामध्ये हे शब्द बदला का बदला, ताबडतोब, काही विचार नाही काय. त्याचा परिणाम जो आहे हा अधिकाऱ्यांवर होतो शेवटी. आणि म्हणून आम्ही त्या दिवशी सगळ्यांना सांगितलं सुद्धा, आज तुमचं सरकार आहे, मोठ्या चांगल्या संख्येनं तुम्ही, म्हणजे बाकीची मंडळी बोलली की मोठ्या संख्येने तुम्ही बसलेला आहात इथे, OBC तुमचा DNA आहे, OBCने तुम्हाला मतदान चांगलं केलं. पण आता असं होत असेल तर पुढे अडचण होईल, याची काळजी आपण घ्यायला पाहिजे, हे सगळ्यांनी सांगितलं त्यांना. दुसरा प्रश्न आहे, 5वी भेट झाली संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची, आणि संजय राऊत म्हणतात की युती घट्ट होते. महापौर ठाकरे बंधूंचाच बसेल, ठाकरेंचाच बसेल असा विश्वास संजय राऊत. आता 5वी झाली, दिवाळीच्या वेळेला आणखीन एक होईल नक्कीच, निश्चितपणे. आपल्याला वाईट वाटायचं काय कारण आहे? 2 भाऊ जर एकत्र येत असतील, काय सगळं कुटुंब एकत्र येत असेल, काय वाईट वाटायचं कारण आहे? मी तर मागेच सांगितलं, अशी जी दुभंगलेली कुटुंब आहेत राजकारणाने ती सगळी एकत्रित यावीत, काय हरकत आहे? बोललं अजितदादा ते सुद्धा पवार साहेबांकडे जातात, घरी जातात. त्या दिवशी तुम्हीच सांगितलं की कुठेतरी 1 तास ते YB चव्हाणला गेले, चर्चा झाली, काय हरकत आहे? असे काय दुश्मन आहोत काय आम्ही एकमेकाचे? ते तर जे आहेत बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले लोक आहेत दोघं पण, आणखीन सगळे लोक, आम्ही पण त्यांच्या तालमीत तयार झालो. परंतु आज ते एकत्र येत असतील तर काही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाहीये. एक आहे, निश्चितपणे त्याची थोडीफार ताकद इकडे तिकडे वाढेल, परंतु शेवटी जे आहे महायुतीचाच महापौर बसेल हे मी तुम्हाला खात्री देऊन सांगतोय. पण कुठेतरी ठाकरे एकत्र आल्यामुळे शिंदेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न पडद्याआड सुरू आहे का, अशाही चर्चा. असं ना, शिंदेची ताकद आहे ती महायुतीची ताकद आहे, आणि महायुतीची ताकद आहे ती फडणवीस शिंदे अजितदादाची ताकद आहे. त्यामुळे ही सगळी ताकद जी आहे तिघांच्याही पाठीमागे उभी आहे. बस स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वबळावरचा कुठेतरी चाचपणी सुरू झाली असं म्हणायचं, कारण की एकीकडे नवी मुंबईमध्ये हे असं असतं बघा, आम्ही लोकसभा विधानसभेला आम्ही एकत्रित येतो बरोबर. त्यावेळेला बाकीची कार्यकर्ते मंडळी असतात, त्यांना कुणाला तरी नगरसेवक व्हायचं आहे, कुणाला तरी जिल्हा परिषदेवर जायचं आहे, आणखीन कुठे जायचं आहे, ग्रामपंचायतीमध्ये कुठे जायचं आहे. त्यांना सुद्धा अपेक्षा असतात की आम्ही सुद्धा आज न उद्या हळूहळू पुढे जाऊ, आणि म्हणून ते वाट बघत असतात की आता आम्हाला संधी मिळाली पाहिजे. आणि मग अशा वेळेला
अनेक वेळेला काही ठिकाणी एकत्रित लढतात, काही ठिकाणी जे आहे मग आपापल्या पद्धतीने लढतात. किंबहुना आता सांगतातच आहेत ना खाली सगळे लोक, अनेक लोक सांगायला लागले विरोधी पक्षातले सुद्धा, की आम्ही जे आहे त्या खालच्या लोकांना जे आहे अधिकार देणार आहोत की तुम्ही तुमच्या पद्धतीनं कोणाशी समझोता करायचा, कसे लढायचं ते तुम्ही ठरवा, हे आपण त्यांना स्वातंत्र्य देतो. तर सगळ्याच ठिकाणी युतीमध्ये लढाई होईल असं नाही. मग काही ठिकाणी त्याला मैत्रीपूर्ण अमुक असं नावं दिली जाणार आणि त्या लढाया होणार तशा. मग असं स्पष्ट म्हणायचं की स्वबळावरच खरं तर ह्या स्थानिक स्वराज्य. ए बा, मी सांगितलं काही ठिकाणी तिकडे काय विरोधी पक्षात काय आणि इकडे काय, काही ठिकाणी ह्या ज्या आहेत वेगवेगळ्या काही ठिकाणी अशा मैत्रीपूर्ण लढाया होतील. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.